सुरुवातीलाच एक प्रश्न विचारते, मराठीत जेव्हा एक मोठा सिनेमा येतो तेव्हा त्याचं कौतुक आधी होतं की वाद आधी सुरू होतो? कारण सध्या नागराज मंजुळे यांचा खाशाबा सिनेमाचं नेमकं तसंच होताना दिसत आहे. एकीकडे लोक म्हणत आहे की हा सिनेमा मोठा गेम बदलणारा सिनेमा ठरेल, तर दुसरीकडे काही लोक म्हणत आहे की हा सिनेमा रिलीजच होणार नाही. आणि खरं सांगायचं झालं तर हा वाद आता छोटा राहिला नाही, कारण काही दिवसापूर्वी राजा शिवाजी सोबत थिएटरमध्ये खाशाबाचा टीजर दाखवण्यात आला आणि त्या 1 मिनिटाच्या टीजरने थिएटरमध्ये अक्षरशः आग लावली. लोक फक्त एकच गोष्ट बोलत होते, मराठीत एवढा मोठा आणि एवढा रिअल दिसणारा स्पोर्ट्स सिनेमा आजपर्यंत आला नाही. त्या टीजरमध्ये 1900चा काळ जिवंत वाटत होता, सेट खोटे वाटत नव्हते, कॉस्ट्युम खोटे वाटत नव्हते. पण जिथे लोक सिनेमा डोक्यावर घेत होते तिथे पुन्हा एकदा वाद समोर आला, कारण लेखक संजय दुधाणे यांनी आधीच दाव केला आहे की खाशाबा सिनेमाची कथा ऑलिम्पिकवर खाशाबा या पुस्तकावर आधारित आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की खाशाबा जाधव यांचे जीवकथेचे राईट्स 2001 पासून स्वतःच्या नावावर घेतले आहेत. पण इथे एक मोठा प्रश्न सुरू होतो, जर राईट्स दुसऱ्याच्या नावावर होते तर मग सिनेमा सुरू कसा झाला? आणि जर सगळं कायदेशीर आहे तर मग कोर्ट केस का केली? कारण हा साधा सिनेमा नाही, हा सिनेमा भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आहे. आणि लोकांचं असं म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या खेळाडूची कथा जर वादात अडकली तर हा मराठी सिनेमेसाठी लाभदायक गोष्ट असेल. काही लोक नागराज मंजुळे यांच्या समर्थनात आहेत, कारण त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. सैराटनंतर जवळपास 10 वर्षांनी ते मोठा मराठीतला सिनेमा घेऊन येत आहेत. तर काही लोक म्हणत आहेत राईट्स विषय अधिक क्लिअर करायला हवे होते. इतक्या मोठ्या सिनेमात अशी चूक कशी झाली? आता खरं काय आणि चुकीचे काय ते कोर्ट ठरवेल. पण एक गोष्ट नक्की आहे, हा वाद जितका वाढतोय तितक्या लोकांची उत्सुकताही वाढत आहे. आता तुमचं मत काय? खाशाबा हा सिनेमा रिलीज व्हायला हवा की आधी राईट्स विषयी पूर्ण क्लिअर व्हायला हवं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, नागराज मंजुळे चुकीचे आहेत का की हा वाद मुद्दाम वाढवला जात आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्कीच लिहा. आपल्या मराठी मातीतला नायक आहे खाशाबा जाधव. खरं तर भारताला, आपल्या महाराष्ट्राला, जगात त्यांनी नाव मिळवून दिलं. मोठा कार्यक्रम आहे, पण सगळी भारी टीम आहे सोबत. आशा आहे की सगळं चांगलं होईल आणि थोडी उत्सुकता, थोडी भीती आहे. चांगलं.